एकीकडे राज ठाकरे उद्धव ठाकरे भाजपाच्या समोर आव्हान निर्माण करायचा प्रयत्न करत असताना भाजपाच्या सोबत असलेले अजित पवार यांनी पक्षाची डोकेदुखी वाढवली आहे। भारतीय जनता पार्टीवर अजित पवार यांचा हल्लाबोल सुरू आहे। अजित पवार एका पाठोपाठ एक टीका करतायत आणि त्यातली नवी ताजी टीका आहे त्यांनी भारतीय जनता पार्टीलाच बकासूर म्हटलंय आणि यामुळे महायुतीचं गाडं गडगडलंय असा संकेत मिळतोय। दरम्यान या निमित्तानं आपण पाहणार आहोत की अजित पवार नक्की काय म्हणालेले आहेत। अजित पवारांनी हे वक्तव्य एका पत्रकार परिषदेमध्ये केलंय। ते म्हणतात, शहरापेक्षा स्वतःला आणि स्वतःच्या परिवाराला मोठं करण्याची राक्षसी भूक भाजपात आहे, त्यामुळे शहराची परिस्थिती बिघडली आहे हे मला बघवत नाही। भाजपाची राक्षसी भूमिकाही आपल्याला पाहवत नाही असं अजित पवार म्हणाले। भ्रष्टाचारी राक्षसाची दहन करण्यासाठी आपण मैदानात उतरलोय असं सांगत असतानाच अनेक ठिकाणी भाजपाच्या लोकांची हप्तेखोरी सुरू आहे, काहींना सत्तेची मस्ती आली आहे, माज आलाय या शब्दात अजित पवार बोलले। दरम्यान त्यांनी बकासुराची उपमा सुद्धा भाजपाला दिली आहे। दरम्यान या निमित्तानं आलेल्या आणखी काही प्रतिक्रिया आपण पाहणार आहोत। अजित पवारांनी खुद के गिरेबान में झाँक के देखना चाहिए जसं हिंदीमध्ये म्हणतात, ते पाहिलं पाहिजे। ते कोणत्या पक्षाबद्दल म्हणतायत? नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वातल्या असणाऱ्या पक्षाबद्दल म्हणतायत, देवेंद्रजी यांच्या नेतृत्वामधल्या असणाऱ्या पक्षाबद्दल म्हणतायत। खरं तर आरोप प्रत्यारोप कसे करावेत हे त्यांनी ठरवलं पाहिजे। देवेंद्र फडणवीसजींनी संपूर्ण निवडणुकीमध्ये नगरपालिकेमध्ये आत्ता महानगरपालिकेमध्ये कधीही मित्रपक्षावर किंवा विरोधी पक्षावर सुद्धा कुठेही टीका केली नाही। उलट डेव्हलपमेंट, विकसित महाराष्ट्र, विकसित संभाजीनगर, विकसित पुणे हेच मांडतायत। हीच अपेक्षा अजित पवारांकडनं आहे, हीच अपेक्षा एकनाथ शिंदेजीकडनं आहे। एकनाथ शिंदेजी सुद्धा बऱ्यापैकी या अपेक्षा पूर्ण करतात आहे। मित्रपक्षाला ते त्या ठिकाणी मनभेद होणार नाही अशी काळजी घेत आहे। अजितदादांनी मात्र त्या दिवशी असं बोलायला नको होतं। भाजपाच बकासूर आहे असं जेव्हा अजित पवार म्हणतात आणि इतकं म्हटल्यानंतरही ते सत्तेत राहतात, याचा नक्की अर्थ काय हे जाणून घेण्यासाठी आपण राजकीय विश्लेषक उमेश घोंगडे यांच्यापर्यंत पोहोचतोय। उमेशजी, माझा आवाज आपल्यापर्यंत येत असेल तर जरा पटकन आमच्या प्रेक्षकांना समजावून सांगा। एका बाजूला अजित पवार भाजपावर टीका करतात, दुसऱ्या बाजूला ते त्याच भाजपाच्या बरोबर मांडीला मांडी लावून सत्तेमध्ये बसतात, याचा काही अर्थ निघतो का? खरं मला असं वाटतं की अजित पवारांची ही जी भूमिका आहे ती महापालिकांच्या निवडणुकीपुरती आहे। ते भाजपला सोडू शकणार नाहीत। भाजप बरोबर ते जे सत्तेत आहेत त्यांना सत्तेत राहावं लागेल। भाजपबरोबर सत्तेत राहणं ही अजित पवारांची गरज आहे, कारण अजित पवार सत्तेशिवाय राहू शकत नाही, हा पहिला मुद्दा। दुसरा मुद्दा ते बकासूर आणि काय बाकी भाजपबद्दल जे बोलतायत, अर्थात मी हे भाजपचा प्रवक्ता नाहीये, मात्र भाजपबद्दल ते बकासूर वगैरे जे बोलतायत, तर याच अजित पवारांनी पुण्यामध्ये ज्यांची बकासूर म्हणून ओळख आहे अशा गुंडांना, ज्यांच्यावरती मोकाच्या कारवाई झाल्या, ते 8-8 वर्षे जेलमध्ये होते, अशा सगळ्या लोकांना उमेदवारी दिलेत। अजित पवारांचा महाराष्ट्रातला एकमेव पक्ष आहे की ज्यांनी सर्व गुंड वेचून अशाच घरात, गुंडांच्या घरात उमेदवारी दिलेत। आणि त्या अजित पवारांनी भाजपला किंवा अन्य कोणाला बकासूर म्हणणं हे खरं तर त्यांना शोभत नाहीये। पण अजित पवारांची एक सवय आहे, सत्तेशिवाय ते राहू शकत नाही, ही वस्तुस्थिती आहे। जी उमेशजी, याच निमित्तानं आपण आणखी एका गोष्टीचा विषय चर्चेत घ्यायला हवा। पटकन आपण कृपया 30 सेकंदात सांगू शकाल, अजित पवारांच्या या वक्तव्यातून काही भविष्यातले संकेत मिळतात का? मला असं वाटतं की भविष्यातले संकेत असं म्हणण्यापेक्षा मी मगाशी सुरुवातीला म्हटलं तसं ते भाजपवरती कितीही टीका केली, पिंपरी चिंचवड महापालिका असेल किंवा एकूणच भारतीय जनता पक्षाची जी राक्षसी महत्वाकांक्षा असं त्यांचं म्हणणं आहे, तर त्यांची महत्वाकांक्षा ही कायम सत्तेत चिकटून राहणं, सत्तेत राहणं हीच आहे। त्यामुळे ते काही झालं तरी भारतीय जनता पक्षाला सोडू शकत नाहीत, कारण त्यांना सत्तेत राहायचं आहे।
बिलकुल बिलकुल उमेशजी, खूप खूप धन्यवाद या प्रतिक्रियेसाठी. आता यानंतरच्या पुढच्या बातमीकडे आपण वळणार आहोत. उमेश घोंगडे थोड्याच वेळापूर्वी आपल्यासोबत या संपूर्ण विषयाचं विश्लेषण करत होते. मात्र एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी, अजित पवार यांनी ज्या दिवशी पिंपरी चिंचवड आणि पुण्यामध्ये भाजपा स्वतंत्र लढेल आणि आमने सामनेची लढाई असेल, त्याच जवळपास दिवसापासून ठरवलं होतं की भाजपाला वेचून वेचून शब्दबाण मारायचे. त्यांचे काही निवडक शब्दबाण आम्ही आपल्यासमोर आणतो आहोत. माझं म्हणणं, एकंदरीत ज्यांच्याकडे सूत्र होती त्या ती इथला कारभार करताना काय काय समस्या निर्माण झालेल्या हे मी तुमच्या समोर ठेवले. अरे जे कोणी असतील ते मला त्यावेळेस जे इथं कारभार बघत होते ते ह्याच्यामध्ये अयशस्वी झाले. मी पुण्यामध्ये आणि पिंपरी चिंचवड पुरतं बोलतोय. मी राज्य सरकारचं बोललेलोच नाही, केंद्र सरकारचं बोललेलोच नाही. उलट केंद्राकडनं आम्ही वेळोवेळी गेल्यानंतर ज्याला मंजुऱ्या देतात त्या मंजुऱ्या ते देतात. इथली अंमलबजावणी, इथली जी काही कार्यवाही करण्याचं काम असतं त्याच्याबद्दल मी बोलतो. मी त्यांनी केलेल्या सूचनेची अतिशय गांभीर्याने नोंद घेतलेली आहे. उद्या त्याला गुन्हा कुणावर झाला तर गुन्हा सिद्ध व्हायच्या आधीच तो दोषी असतो का? असतो? तुम्हाला माहितीये माझ्यावर 70,000 कोटीचा भ्रष्टाचाराचा आरोप झाला ना. ज्यांनी ज्यांनी केलं त्या सगळ्यांच्या बरोबर मी सरकारमध्ये आहे ना.